मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात। रविवारच्या दिवशी एवढ्या संख्यामध्ये मराठी उद्योजकांना पाहून फार बरं वाटतं। अभिनंदन सुद्धा आणि धन्यवाद सुद्धा। WWW चा जमाना आहे। WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब, म्हणजे इंटरनेट। सगळे आज आपण या वेबमध्ये एंटँगल झालेलोच आहोत। पण आता जे आपण ऐकलं पहिल्या सभेमध्ये जाकोटिया साहेबांचं जे भाषण आपण जे ऐकलं, दॅट इज वाईज वर्ड्स ऑफ विजडम, WWW। आणि मला खात्री आहे की अनेक लोकांनी ज्यांनी त्याचे नोंद केली आहे, जसे केसरी पाटील साहेब या वयामध्ये सुद्धा ते नोट्स बनवत बसलेत, म्हणजे त्यांची उत्सुकता बघा शिकायची। ज्यांनी हे नोट्स क्रिएट केलेत नक्कीच त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये लाभ मिळेलच। सर्वप्रथम मी हे सांगेन की या मंडळीने जे हे कार्य केलंय, एवढा मोठा प्रकल्प इथे आणून एवढ्या लोकांना एकत्रित केलेलं आहे, उद्योजकांना एकत्रित केलेलं आहे, हे खरोखरच फार चांगलं सामाजिक काम मानेन असं मी म्हणतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत हा जो देश आहे हा जगातला सर्वात तरुण देश मानला जातो आणि 2020 पर्यंत असं म्हटलं जातंय की ॲव्हरेज भारतीय नागरिकाचं वय साधारणतः 24 ते 26 असणार, एका चायनीजचं वय 32 असणार, अमेरिकेचं वय 42 असणार आणि युरोपियनचं वय 48 असणार। सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढी जी तरुणाई आपल्या देशामध्ये आहे, ही गोष्ट लक्षात ठेवून ग्लोबल इकॉनॉमिस्ट असे म्हणतात की येणारे 100 वर्ष हे 4 देशांचे आहेत, ज्याला म्हटलं जातं ब्रिक कंट्रीज, ब्राझील, रशिया, इंडिया अँड चायना। आणि त्याच्यात पूर्ण जगाला जर कुठच्या देशाची भीती वाटत असेल तर आजच्या तारखेला तो देश आहे भारत देश, इंडिया। आणि हे कशामुळे हे मी सांगेन आणि त्यानंतर आपण ज्या संधी आपल्या दाराशी उभी आहेत, या संधींचा लाभ घेऊन प्रत्येक भारतीय नागरिक प्रगती कसा करू शकतो, एकमेकांना मदत करून त्याच्याबद्दल देखील आपण एक चर्चा करूया। आपण नेहमी पाहतो की कुठच्याही प्रोडक्टवर मेड इन जपान लिहिलंय किंवा मेड इन जर्मनी लिहिलंय तर त्या प्रोडक्टबद्दल आपल्याला मनामध्ये मान सन्मान विश्वास वाढतो का? कारण आपण मानतो की हे क्वालिटी प्रोडक्ट आहे। त्याचप्रमाणे आजच्या तारखेला जेव्हा आपण प्रवास करतो, जगभरात प्रवास करतो किंवा परदेशात जाऊन अशा सभेमध्ये सामील होतो, तेव्हा शेजारी बसलेला जर अमेरिकन असला किंवा ब्रिटिशर असला, त्याला जेव्हा माहीत पडतं की आपण एक भारतीय आहोत तर अचानक ते घाबरतात, त्यांना भीती वाटायला लागली आहे। आणि त्यांना कसली भीती वाटायला लागली आहे? त्यांना अशी भीती वाटते की त्यांची संधी आम्ही हिचकावून घेऊ। तरुण देश असण्याचा फायदा म्हणजे आपल्याकडे जी ऊर्जा आहे ती त्यांच्याकडे नाही। या सर्व डेव्हलप देशांमध्ये एक फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि ती आपल्यासाठी फार मोठी संधी आहे की त्यांच्याकडे एजिंग पॉप्युलेशन असल्यामुळे त्यांच्या देशाचा खर्च त्यांच्या देशाच्या इन्कमपेक्षा वाढत चाललेला आहे। भारत देशामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की निम्मे पर्सेंटेज लोक सुशिक्षित आहेत, निम्मे पर्सेंटेज लोक इन्कम टॅक्स भरतात, 4 ते 6% लोकच फक्त इन्कम टॅक्स भरतात आजच्या तारखेला। आणि तरी देखील मागच्या 2 डेकेड्स पासून म्हणजे साधारणतः 20 वर्षांपासून आपला देश जगभरात गाजतोय। तुम्ही फक्त विचार करा की हे 4% इन्कम टॅक्स भरणारी लोकसंख्या जर 51% झाली तर आपण आपली तर प्रगती करूच, पण वर्ल्ड बँकेला सुद्धा आपण लोन देऊ शकू। आणि हे काय जास्ती लांब नाहीये, 2020 ते 2025 पर्यंत हे खरं होईल। माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की इतिहासामध्ये असं म्हटलं जायचं की भारत एक सोने की चिडिया आहे। एक भूतपूर्व प्रधानमंत्री, लंडनचे UK चे प्रधानमंत्री म्हणाले, म्हणजे त्यांनी अपमानित केला आपल्या देशाला, ते म्हणाले की इंडिया इज नॉट अ नेशन बट इंडिया इज अ पॉप्युलेशन। पूर्ण जगाला जे वाटायचं की आपल्या देशाची लोकसंख्या हा आपला एक भार आहे, हा एक आपल्यावर श्राप आहे, हे खोटं आहे। आज आपली सर्वात मोठी ताकद म्हणजे आपली लोकसंख्या। 20 वर्ष अगोदर आपण एक शब्द ऐकायचो ज्याला आपण म्हणायचो हॉर्स पॉवर। या गाडीमध्ये अमुक हॉर्स पॉवर आहे, या इंजिनमध्ये अमुक हॉर्स पॉवर आहे। हॉर्स पॉवरचे दिवस गेले आणि आता जे दिवस आलेत या दिवसांना आपण म्हणतो द डेज ऑफ मॅन पॉवर। ज्यांच्याकडे लोकसंख्या आहे, ज्यांच्याकडे ताकद आहे, त्याच देशाची प्रगती होईल। आणि जेवढी तरुण लोकसंख्या तेवढी वेगाने
त्याची प्रगती होऊ शकेल. 40-45 वर्ष अगोदर अरबस्तानमध्ये, ज्याला आपण अरब नेशन्स म्हणतो, दुबई, अबुधाबी, आलेन, फुजेरा, सौदी, ओमान, बहारेन, या देशांमध्ये गरिबी होती. 45 वर्षांअगोदर श्रीमंतातला श्रीमंत अरब उंटावर प्रवास करायचा. एक दिवस त्यांना तेलाचा शोध लागला आणि अचानक गरीबातला गरीब अरबकडे 4 मर्सिडीज गाड्या आल्या. अजून 45 वर्षांनंतर तेल संपेल, मग तेव्हा मर्सिडीज गाड्या असतील, पण त्यांना खेचण्यासाठी परत उंटांचा वापर करावा लागेल. भारत देशाबरोबर तसे प्रॉब्लेम नाही आहेत. प्रत्येक प्रगतशील देशाच्या प्रगतीमागे, प्रत्येक प्रगतिशील कंपनीच्या मागे, जगातल्या कंपनीच्या मागे वाघाचा वाटा भारतीय नागरिकांनी दिलेला आहे. साधारणतः 15 ते 20 वर्षांअगोदर ब्रेन ड्रेन नावाचा शब्द फार फेमस होता. ब्रेन ड्रेन. ब्रेन ड्रेन म्हणजे काय, तर आपल्या देशातले हुशार व्यक्ती देश सोडून अमेरिकेत, लंडनमध्ये, पॅरिसमध्ये, जपानमध्ये जाऊन स्थायी व्हायचे, कारण तिथे त्यांना कमवायची संधी जास्ती मिळायची. पण आज मागच्या 10 वर्षांपासून परदेशात स्थायी झालेले भारतीय नागरिक परत देशाकडे येत आहेत, कारण ज्या संधी आपल्या देशामध्ये आज उपलब्ध आहेत, ह्या संधी त्या देशांमध्ये नाही. आज आपण एक अमेरिकी डॉलर विकत घेण्यासाठी 55 भारतीय रुपये खर्च करतो. 2030 सालेपर्यंत एक भारतीय रुपयामध्ये आपण 55 अमेरिकी डॉलर विकत घेऊ. आणि असं पण येईल जेव्हा प्रत्येक अमेरिकी नागरिकला भारतामध्ये यायचंय आणि आपण त्यांचा व्हिसा रिजेक्ट करत जाऊ. तो दिवस लांब नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे आज आपल्या देशामध्ये भरपूर संध्या आहेत. या संध्यांचा लाभ कसा घ्यावा, ज्या आपल्या अडचणी आहेत ह्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आपल्याकडे प्रॉपर रोड नाही आहे तर इट इज अन ऑपॉर्च्युनिटी. आपल्याकडे पाण्याची व्यवस्था नाही आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे, इट इज अन ऑपॉर्च्युनिटी. आपल्याकडे ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा नाही आहेत, इट इज अन ऑपॉर्च्युनिटी. आपल्याकडे 24 तास वीज नाही आहे, इट इज अन ऑपॉर्च्युनिटी. मित्रांनो, थोडक्यात सांगू इच्छितो की जेवढ्या प्रगतिशील देश आहेत, या प्रत्येक देशामध्ये आज डेव्हलपमेंट करण्यासाठी काही राहिलेलं नाही आहे. 2 घरामध्ये 50 किलोमीटरचं जरी अंतर असलं तरी अमेरिकेमध्ये त्या 2 घरांमध्ये डांबरी रस्ता असतो किंवा सिमेंटचा रस्ता असतो. भारत देशामध्ये असे अनेक गाव आहेत जिथे 50,000ची लोकसंख्या असली तरी सुद्धा रस्ते फक्त मातीचे आहेत. त्यांच्याकडे ह्या संधी नसल्यामुळे आपल्याकडे ज्या संधी आहेत, इकॉनॉमिक्समध्ये एक स्टेटमेंट आहे, एक्सपेंडिचर इन द इकॉनॉमी लीड्स टू इन्कम टू द पीपल. एक्सपेंडिचर इन द इकॉनॉमी लीड्स टू इन्कम टू द पीपल. जेव्हा हे रस्ते बनवले जातील, जेव्हा हे विजाचं उत्पादन होत जाईल आणि हे करण्यासाठी जो खर्च येईल तो खर्च कदाचित आपल्या सरकारकडे नसेल, पण परदेशातली लोक येऊन इन्व्हेस्टमेंट करतील आणि हा पैसा सरकेल आपल्या लोकांच्या घरात. टाइम्स ऑफ इंडियामध्ये साधारणतः 1.25 वर्ष अगोदर मी एक फ्रंट पेजला आर्टिकल वाचलेलं, तुम्ही गुगल करू शकता, फार इंटरेस्टिंग आर्टिकल आहे. आणि त्याचं हेडलाईन होतं की भारत देशाच्या प्रगती करण्यासाठी किंवा प्रगतिशील होण्यासाठी भारत देशाला बिपासाची जरूरत आहे. बिपासा म्हणजे बिपासा बासू नव्हे, बिपासा म्हणजे बिजली, पाणी और सडक. आपल्या देशामध्ये ज्या सेक्टर्समध्ये प्रगती होणार आहे येणाऱ्या वर्षांमध्ये, दॅट इज इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थकेअर, एज्युकेशन, ॲग्रिकल्चर, या 4 क्षेत्रांमध्ये भरपूर प्रगती होणार आहे. आणि ह्या प्रगतीला लागणारा जो भांडवल आहे, हा भांडवल आपल्याला परदेशी लोकांकडून मिळणार, कारण त्यांच्याकडे या सुविधा संपलेल्या आहेत आणि आपल्याकडे या सुविधा सुरू झालेल्या आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एवढी मोठी लोकसंख्या, एवढं मोठं कन्झ्युमर मार्केट, याला घेण्यासाठी प्रत्येक देश आणि प्रत्येक कंपनी भारतामध्ये येण्यासाठी आतुर आहे. आपण पाहतोच की मोठमोठ्या शॉपिंग मॉल्सना देखील भारतामध्ये यायचे, पण आपण त्यांना काहीतरी हर्डल्स क्रिएट करतोय जाणूपूर्वक. त्याचा फायदा देखील आपल्याला होईल. सांगायचं तात्पर्य म्हणजे या सगळ्या संधी आपल्या दाराशी उभ्या आहेत. मग याचा आपण सामना कसा करावा? सोशल एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय, याच्याबद्दल मला मुद्दा दिला गेला आहे. त्याच्या अगोदर मला हे तुम्हाला बॅकग्राऊंड द्यायचं होतं की आपल्याकडे किती संधी आहेत. जर तुम्ही पाहिलं, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा एक फार महत्त्वाचा शब्द झालेला आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. पण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी भारत देशासारख्या देशामध्ये
फार छोटा शब्द होऊन जातो, कारण भारत देशामध्ये जेवढ्या नंबर ऑफ कॉर्पोरेट्स आहेत इन प्रपोर्शन टू द पॉप्युलेशन ऑफ द नेशन, हे मिसमॅच आहे. अमेरिकेमध्ये किंवा प्रगतिशील देशांमध्ये कॉर्पोरेट्स एवढ्या आहेत की त्यांचं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मॅचेस द पॉप्युलेशन. म्हणजे काय? म्हणजे भारत देशामध्ये जर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला इम्प्लिमेंट करायचं ठरलं तर इट कॅनॉट बी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, बट इट हॅज टू बी पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, PSR. आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कॉर्पोरेटनीच करावं असं नव्हे, तर तुमच्या आणि माझ्यासारख्या छोट्या साईजच्या मोठ्या साईजच्या उद्योजकांनी करावं आणि त्याच्याने सामाजिक बांधिलकी करून आपण या देशाची प्रगती घडवू शकतो. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण हे पाहणारच की ज्या कंपनीचं सामाजिक स्वरूप आहे, ज्याचा चेहरा सामाजिक आहे, जिथे कस्टमर्सना माहिती आहे की या कंपनीबरोबर जर मी व्यवहार केला तर मी दिलेला जो नफा आहे त्याच्यातले एक अमुक पर्सेंटेज परत समाजामध्ये पेरला जातो, तर अशा कंपनीजना लोकांचा साथ मिळेल. नक्कीच भारत देशाची जेव्हा आझादी झाली तेव्हा आझादीच्या नंतर साधारणतः 20 ते 25 वर्ष प्रत्येक उद्योजक आपल्या ताकदीच्या जोरावर उद्योजक होता, म्हणजे दादागिरीचा धंदा होता. तेव्हा भारतीय स्वातंत्र्यता मिळाल्यानंतर जिसकी लाठी उसकी भैंस हे साधारणतः 20 ते 25 वर्ष चाललं. त्याच्यानंतर साधारणतः 15 ते 20 वर्ष ज्या लोकांना अक्कल होती त्यांनी अकलेच्या जोरावर भरपूर पैसा कमवला. आता तो पिरियडही संपला. येणारा पिरियड असा असणार आहे की तुम्हाला अकलेच्या जोरावर व्यवसाय करावाच लागणार आणि अक्कल लावता लावता या तुमच्या अकलेचं कनेक्शन जर तुमच्या मनाबरोबर असलं, इफ युअर हार्ट अँड युअर माइंड आर कनेक्टेड, यू विल बी कॉल्ड एज अ सोशल एंटरप्रेन्योर. सोशल एंटरप्रेन्योरशिप इज द बजवर्ड. पूर्ण जगामध्ये जी कंपनी, जो उद्योजक सोशल एंटरप्रेन्योरशिप करतो त्यालाच समाजाचा पाठिंबा दिला जातो, त्यालाच समाजाचा पाठिंबा मिळतो. आणि हे करणं फार गरजेचं आहे. आपण प्रत्येक वेळा पाहतो, जर तुम्ही ऐतिहासिकली पाहिलं, हिस्टॉरिकली जर पाहिलं तर पूर्ण जग एक पिरामिड आहे. इट इज अ पिरामिड आणि बॉटमला मिडल क्लास लोक असतात. द बॉटम ऑफ द पिरामिड इज द मिडल क्लास पीपल. पण जर तुम्ही विचार केला मी जे सांगतोय त्याच्यावर, तर आजपर्यंत म्हणजे माणसाच्या जन्मापासून ते आजपर्यंत शोध जर लावला असेल तर ते फक्त श्रीमंतांच्या गरजा पुरवण्यासाठी शोध लावला जातो किंवा डिस्ट्रक्टिव्ह पर्पजसाठी शोध लावला जातो. डिस्ट्रक्टिव्ह पर्पज म्हणजे काय? बॉम्ब बनवणं, प्लेन बनवणं, इंटरनेट बनवणं. या तिन्ही वस्तूंचा वापर सुरुवातीला मिलिटरी एजन्सीजनी केला आणि त्यानंतर ते सिव्हिलायझेशनमध्ये ते नॉलेज वापरलं गेलं, लोकांच्या उपयोगीसाठी आणलं गेलं. श्रीमंत माणसाच्या रोलेक्स घड्याळांसाठी, मर्सिडीज गाड्यांसाठी शोध लावला गेला आणि फक्त टॉप ऑफ द पिरामिड या लोकसंख्येला चांगल्या प्रोडक्ट्स आणि चांगल्या सर्व्हिसेस दिल्या गेल्या. पण आजचा जो जमाना आहे हा ट्रेंड चेंज होत चालला आहे. यू हॅव टू लुक ॲट दी बॉटम ऑफ द पिरामिड, जिथे लोकांना गरजा आहेत. शेवटी बिझनेस म्हणजे काय? मेकिंग पीपल्स लाईफ इझी मीन्स बिझनेस. आपण लोकांचे जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो, लोकांना जर प्रॉब्लेम असतील, प्रॉब्लेम इज अन ऑपॉर्च्युनिटी इन डिस्गाइज. जर या प्रॉब्लेम्सबद्दल तुम्हाला जाणकारी मिळाली, यू कॅन कन्वर्ट इट इन टू अ बिझनेस मॉडेल. आणि जेव्हा तुम्ही ह्या लोकांना सर्व करतात, जेव्हा यू आर सर्विंग द बॉटम ऑफ द पिरामिड, दॅट टाइम नोईंगली और अननोईंगली यू आर बिकमिंग अ सोशल एंटरप्रेन्योर. आणि सोशल एंटरप्रेन्योरशिप म्हणजे आपण नफा कमवायचा नाही असं बिलकुल नाही. कदाचित सोशल एंटरप्रेन्योरशिपमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे नफा देखील कमवू शकता, पण या नफातला एक हिस्सा जर तुम्ही समाजात परत पेरत गेला तर नक्कीच तुमची संस्था चांगल्या प्रकारे वाढू शकेल. कुठच्या सेगमेंटला, समाजातल्या कुठच्या सेगमेंटला तुम्ही सोयी करून देता हे फार महत्त्वाचं आहे. तर टॉप ऑफ द पिरामिडला कमी लक्ष देता जर तुम्ही बॉटम ऑफ द पिरामिडकडे लक्ष देऊ गेलात तर नक्कीच तुमच्या व्यवसायाला देखील त्याचा लाभ मिळेल. मग आता प्रश्न पडतो की मी एखादा व्यवसाय करतोय, हा व्यवसाय सामाजिक दृष्टिकोनातून किती चांगला आहे, तर त्याचं आपण परीक्षण कसं करावं? हाऊ डू वी टेस्ट दॅट? तर त्याच्यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला आहे. मनामध्ये 5 प्रश्न विचारायचे. मनामध्ये फक्त 5 प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नांचं जे उत्तर मिळेल त्याच्याने समजेल की माझा व्यवसाय कसा आहे. आणि हे 5 प्रश्न P वर्ण असतात. P. पहिला प्रश्न म्हणजे पेन. मी जो व्यवसाय करतोय, या व्यवसाय करण्याने समाजातला कुठचा असा त्रास आहे जो मी दूर करू शकतो. म्हणजे त्या प्रश्नाला उत्तर असलं पाहिजे आणि त्या व्यवसायाचा आउटपुट
ह्याच्याने समाजातला कुठचा तरी त्रास दूर झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, गावामध्ये बसेस नसतात, एखादा उद्योजक येतो, शहरातनं येतो, तिकडे गाडी टाकतो आणि त्या गाड्याने तो लोकांना रेल्वे स्टेशनपर्यंत किंवा कॉमन एसटी स्टँडपर्यंत पोहोचून पैसे कमवतो. म्हणजे तो पैसे कमवतो, ही जो उद्योजक, आणि तो एक सामाजिक काम सुद्धा करतोय. जी सुविधा त्या गावामध्ये नव्हती ती सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. तर त्यांनी ही हॅज सॉल्व द पेन ऑफ ट्रान्सपोर्टेशन. दुसरा प्रश्न म्हणजे प्रॉमिस. तुम्ही जेव्हा कुठचाही दुसरा प्रश्न म्हणजे पर्पस. तुम्ही जेव्हा कुठचाही व्यवसाय करता तेव्हा त्याच्या मागचा तुमचा पर्पस काय आहे, तुमचा हेतू काय आहे. जर माझा हेतू फक्त प्रॉफिट कमवणं आहे, जर माझा हेतू फक्त कोणाच्या अडचणीचा लाभ घेऊन फक्त त्याच्यातनं नफाच करायचा आहे आणि बाकी काही नाही आहे, तर अशा धंद्याला नक्कीच हर्डल्स निर्माण होतील ऑटोमॅटिकली. कारण सामाजिक सपोर्ट न मिळाल्यामुळे असा धंदा वाढू शकणार नाही. तर आपला पर्पस शुड नॉट बी फोकस्ड ऑन ओनली प्रॉफिट. प्रॉफिट कंपल्सरी आहे, पण दॅट शुड बी नॉट द ओनली डेस्टिनेशन. आपला पर्पस सामाजिक असणं फार गरजेचं आहे. तिसरा प्रश्न आहे प्रॉमिस. जर मी काही व्यवसाय करत आहे तर या व्यवसाय करताना मी माझ्या कस्टमरला, जो माझा सर्व्हिसचा कस्टमर असेल किंवा प्रोडक्टचा कस्टमर असेल, तर मी माझ्या कस्टमरला काय प्रॉमिस करतोय. तर प्रॉमिस करणं सोपं आहे, पण ते प्रॉमिस निभवणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या देशामध्ये अनेक अशा कंपन्या आहेत ज्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्यामध्ये एक विश्वास निर्माण होतो की नाही बाबा, या कंपनीने म्हणालंय ना तर नक्कीच हे कंपनी करून दाखवेल. जसं फॉर एक्झाम्पल, जर मी टाटा सांगितलं तर प्रत्येक माणसाला टाटाच्या प्रॉमिसवर विश्वास आहे. आपल्या देशामध्ये अनेक अशा कंपन्या सुद्धा आहेत जे प्रॉमिस देतात पण लोक विश्वास ठेवत नाही. तर आपण जे प्रॉमिस करतोय त्याच्यावर आपण किती खरं उतरतोय हे आपल्याला घडवून दाखवणं फार गरजेचं आहे. आणि त्याचा टेस्टिमोनियल आपला कस्टमरच देऊ शकतो. कुठचाही कस्टमर जो आहे हा त्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या किंवा प्रोडक्ट प्रोव्हायडरच्या चारित्र्याबद्दल सांगू शकतो एखाद्या व्यवहारानंतर. नाहीतर आपण फार चांगलं जाहिराती करू, पण आपण जे प्रॉमिस करतो जाहिरातीच्या मार्फत ते जर आपण डिलिव्हर नाही केलं तर इट विल रिॲक्ट नेगेटिव्ह. तिसरा प्रश्न आहे प्रॉमिस. चौथा प्रश्न आहे प्रूफ. जे तुम्ही प्रॉमिस करता समाजाला त्याचं तुम्हाला प्रूफ देणं गरजेचं आहे की जे मी प्रॉमिस केलं माझ्या कस्टमरसाठी ते मी घडवून आणलं. तर प्रॉमिसच्या नंतर प्रूफ फार महत्त्वाचं आहे. जो व्यवसाय आपण करतोय त्यामध्ये आपण काही प्रॉमिस करतोय का, आणि प्रॉमिस केल्यानंतर त्याचा आपण साध्य करतोय का, त्याचा आपल्याला लोकांना पुरावा दाखवला पाहिजे. हे पुरावा दाखवणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. हल्ली एक मेन्स क्रीम निघालेली आहे. ती मेन्स क्रीम म्हणते की हे क्रीम लावल्याने म्हणजे जो सावळा असतो तो सुद्धा गोरा होतो. ते जर खरं असतं तर मी अर्धी कंपनी विकत घेतली असती. पण जर तुम्ही असं प्रॉमिस करता आणि जर त्याचं प्रॉमिसचं डिलिव्हरीचं तुमच्याकडे प्रूफ नसलं तर इवन दॅट इज गोइंग टू बी व्हेरी नेगेटिव्ह. आणि पाचवा प्रश्न म्हणजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पीपल. तुमचं पेन सॉल्व्ह करणारा जो बिझनेस आहे ज्याच्यामध्ये तुमचा पर्पस फक्त प्रॉफिट नव्हे, जिथे तुम्ही चांगलं प्रॉमिस करता, ज्याचं तुम्ही प्रूफ क्रिएट करता, हे सगळं घडवण्यासाठी तुमच्याकडे लोक कशी आहेत. आपण जसं म्हणतो की गंगा ऊपर से बहती है, त्याचप्रमाणे जसे माझे विचार असतील तसेच विचार माझ्या टीम मेंबर्सचे असणं गरजेचं आहे. जर माझ्या विचारांमध्ये आणि माझ्या टीम मेंबर्सच्या विचारांमध्ये फरक पडला तर त्या संस्थेला, त्या माणसाचा लाभ होणार नाही. आपण नेहमी हा विचार करावा की जेव्हा आपण आपल्या कंपनीमध्ये काम करणारे लोक असतात त्यांना जेव्हा आपण सिलेक्ट करतात तेव्हा तेवढीच काळजी बाळगली पाहिजे जी काळजी आपण लग्न करताना बाळगतो किंवा घर निवडताना बाळगतो किंवा गाडी निवडताना बाळगतो. जर ह्या 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली तर नक्कीच तुम्ही तुमच्या बिझनेस मॉडेलला अशा प्रकारे ट्विक करू शकता ज्याच्यामुळे तुमचा व्यवसाय वाढत जाऊ शकतो. मी तर नेहमी असंच म्हणेन की प्रत्येक मराठी उद्योजकाने आपलं नेटवर्क वाढवावं. गुजराती लोकांमध्ये एक म्हण आहे, सौती मोठी खाण ओळखाण. तुम्ही जेवढी ओळख वाढवणार, तुम्ही जेवढे संबंध वाढवणार तेवढी तुमची प्रगती होत जाईल. जेवढा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये तुम्ही सामील होऊ शकता, जेवढ्या नेटवर्किंग क्लब्समध्ये तुम्ही सामील होऊ शकता तेवढं चांगलं. रिलेशनशिप इज द ओनली शिप दॅट नेवर सिंक्स. पण एकच लक्षात ठेवावं की जेव्हा तुम्ही कुठच्याही नेटवर्किंगमध्ये भेटता तेव्हा तुम्ही जे तुमच्या व्यवसायाबद्दल बोलता किंवा तुम्ही जे प्रॉमिस त्या समोरच्या नवीन माणसाला करता ते घडवून आणणं फार गरजेचं आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित पाळल्या तर नक्की आपण प्रगतिशील कंपनी उभारू शकतो, एंटरप्राइज उभारू शकतो. मित्रांनो, एकच सांगतो की प्रत्येक प्रगतिशील देशामागे उद्योजकांचा हात असतो.
एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला जर आपल्याला यशस्वी घडवायचं असेल तर आपल्याला सर्वांना उद्योजक होणं फार गरजेचं आहे. जे नोकरी मेळावा भरवतात त्या नोकरी मेळाव्यामध्ये जायचं आणि बाकी लोकांना नोकऱ्या द्यायचं, पण मराठी माणसांनी जास्तीत जास्त 5 वर्ष नोकरी यासाठी करावी कारण त्यांनी अनुभव घ्यावा, दुसऱ्यांच्या पगारावर चुका कराव्या आणि त्या चुका रेक्टिफाय झाल्यानंतर, अनुभव घेतल्यानंतर, नेटवर्क बनवल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. जास्तीत जास्ती एंटरप्रेन्योर्स जर आपण क्रिएट केले तरच महाराष्ट्राची प्रगती होईल आणि या देशाची प्रगती होईल. आणि हे घडत चाललंय. म्हणजे एवढ्या मोठ्या संख्यांमध्ये रविवारच्या दिवशी सकाळी जर एवढे मराठी उद्योजक येत आहेत याचा अर्थ हे आहे की तुम्हाला आणि मला जाग आली आहे की आपण नोकरी नाही करायची, आपण व्यवसाय करायचा आणि या व्यवसायाच्या हाताखाली अनेक लोकांना रोजगार देऊन त्यांना देखील आपण व्यावसायिक बनवू शकतो. मित्रांनो, सोशल एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय? सोशल एंटरप्रेन्योरशिप म्हणजे एक सामाजिक व्यवसाय ज्याच्या माध्यमातून मी समाजातला कुठचा तरी त्रास दूर करतोय. पण त्याच्या व्यतिरिक्त जर माझ्या व्यवसाय करण्यामागे जर मी माझ्या बरोबरच्या लोकांना मोठं केलं, मी एकटा मोठा होऊच शकत नाही. माझ्याकडे 100 मिलियनियर जर जमा झाले माझ्या कष्टामुळे तर मी बिलियनियर होऊ शकतो. एकटा माणूस प्रगती करू शकणार नाही. तिथे आपली सामाजिक बांधिलकी जागी झाली पाहिजे. आपल्याबरोबर काम करणारा कार्पेंटर, पेंटर, ड्रायव्हर, फिटर, फर्निचरवाला, कन्स्ट्रक्शनवाला हे सगळे आपल्या प्रगतीबरोबर सुद्धा प्रगतिशील झाले पाहिजेत, तरच आपली प्रगती वाढत जाईल. आणि येणाऱ्या धंद्यामधनं आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे म्हणून मी एका अनाथाश्रमामध्ये डोनेशन केलं, किंवा आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे म्हणून मी काहीतरी वृद्धाश्रममध्ये डोनेशन केलं, असं न करता जर तुम्ही एक असा फॉर्म्युला बनवला की माझ्या संस्थेमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुपयामधनं मी एक अमुक पर्सेंटेज एका सामाजिक कार्यासाठी लावीन, मी तिथे स्वतःला किंवा देवाला उल्लू न बनवणार की मला प्रॉफिट झालं तर मी डोनेट करीन, असं नाही. काहीतरी एक कार्य धरा. त्या कार्यामागे तुम्ही तुमच्या येणाऱ्या रेव्हेन्यू मधला एक अमुक पर्सेंटेज बाजूला काढा. मी सांगतो मित्रांनो, जादू होईल, जादू. मी तुम्हाला फिलॉसॉफीचा धडे देणार नाहीये किंवा भाषण देणार नाहीये, पण हे केल्याने या लोकांच्या दुआ आणि ह्या लोकांनी तुमच्याबद्दल केलेला जो प्रचार असतो याचा पाठिंबा तुमच्या बिझनेसला एवढ्या चांगल्या प्रकारे मिळतो की तुमचा बिझनेस तुम्हाला न समजता मोठा होत जातो, वाढत जातो आणि ऑटोमॅटिकली तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. मी अनेक अशा लोकांना या हॉलमध्ये ओळखतो जे सामाजिक बांधिलकी बांधतात, जे सामाजिक दृष्टिकोनातून व्यवसाय करतात. आणि मी अनेक अशा या हॉलमध्ये बसलेल्या उद्योजकांना जाणतो ज्यांचा 40% वेळ व्यवसाय करण्यामध्ये जातो आणि 60% वेळ सामाजिक कामामध्ये जातो. फॉर एक्झाम्पल, या संस्थेचे भालेकर साहेबांचं सुद्धा शून्यातनं निर्माण झालेलं विश्व आहे. 40, मला वाटतं ते 25-30% वेळ व्यवसाय करत असतील, बाकी 70-75% वेळ त्यांचा जातो अशा सगळ्या उपक्रमांना राबवण्यासाठी. माझं भालेकर साहेबांनी जे काम केले, त्यांच्या बाजूला जे संजय यादवराव बसलेत, ज्यांनी ग्लोबल कोकण सारखे कॉन्सेप्ट निर्माण केलंय. या ग्लोबल कोकणच्या कॉन्सेप्टच्या मार्फत कोकण पट्टी किती सुरेख आहे, हा किती मोठा खजाना आहे, हे फक्त महाराष्ट्राच्या पुढे किंवा भारताच्या पुढे नाही तर जगाच्या पुढे आणून दाखवलं त्यांनी, ज्याचा फायदा तुमच्या आणि माझ्यासारख्या उद्योजकांना भरपूर होत आहे. याला म्हणतो आपण सामाजिक बिझनेस. हा त्रास जो त्यांनी दूर केलाय सगळ्यांना एका कॉमन प्लॅटफॉर्मवर एकत्रित करण्याचा, असे संजय यादवराव. त्याच्यानंतर केसरी पाटील साहेबांना तर सगळेच ओळखतात. केसरी फक्त एका काळी फक्त मराठी परिवार केसरीचा प्रवास करायचे, केसरीमध्ये जॉईन व्हायचे. आज गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी, बेंगॉली, प्रत्येक समाजातले लोक, प्रत्येक स्टेटचे लोक केसरी ट्रॅव्हल्सचा वापर करतात. आणि केसरी ट्रॅव्हल्स हा व्यवसाय वेगळ्या प्रकारे करून अनेक मराठी मुलांना त्यांनी उद्योजक बनवले त्यांच्या फ्रँचायझीच्या रूपातनं. हा सुद्धा एक फार चांगला कार्य मानला जातो. माझे मित्र बसले, स्वप्नील रेडकर, डेव्हलपर आहेत, बंगले बांधतात इगतपुरीला, आणि बंगले बांधता बांधता येणारा जो प्रॉफिट असतो त्या प्रॉफिटचा वापर नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड नावाच्या एका संस्थेसाठी दरवर्ष साधारणतः 15 ते 35 दिवस काम करून एक युनिक प्रकारची रॅली राबवतात. 35 ते 40 लाख रुपये गोळा करतात आणि या गोळा केलेल्या पैशातनं वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन शाळा बांधतात. याला आपण म्हणतो सामाजिक बांधिलकी. आपण आपल्या व्यवसायाच्या मार्फत जे काय घडवू शकतो. मी नेहमी प्रत्येक फोरममध्ये एकच म्हणतो की आपल्या घरामध्ये आपल्या मुलाचा किंवा मुलीचा वाढदिवस जेव्हा आपण साजरा करतो तेव्हा साधारणतः 5,000 पासून ते 5 लाखापर्यंत किंवा 10 लाखापर्यंत खर्च करतो.
पण आपल्याला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की या देशामध्ये अनेक असे मुलं आहेत ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे, पण त्यांची आर्थिक दुर्बलता असल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही. तर जर आपल्यामधल्या उद्योजकांनी, प्रत्येक उद्योजकांनी ईच वन रीच वन, ईच वन टीच वन या कॉन्सेप्टच्या मार्फत अनोळखीत गावामध्ये जाऊन एका मुलाला जरी दत्तक घेतलं तर त्या एका मुलाचं वर्षाचं शिक्षणाचा खर्च फक्त 1000 रुपये असतं, फक्त 1000 रुपये. आणि अशा 1000 रुपयांनी हे शिक्षण जेव्हा वाढत जाईल तेव्हा देशाची आणि महाराष्ट्राची प्रगती होईल. माझं असं म्हणणं आहे की आपण 24 तास व्यवसायाचा विचार करावा, पण हा विचार करताना याची सुद्धा आपल्याला जाणीव असली पाहिजे की समाजामध्ये पैसे कमवणं हाच फक्त माझा हेतू नसून मी जे पैसे कमवतोय याचं वाटप मी या समाजामध्ये परत कसा पेरू शकतो, त्याची जर तुम्ही एक ब्लूप्रिंट काढली तर नक्कीच तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि नक्कीच तुम्हाला लोक साथ देतील. तुम्ही काय चांगलं करता हे टेरेसवर उभं राहून ओरडायचं, पूर्ण जगाला सांगायचं की तुम्ही असं चांगलं करता. कारण एक काळ असा होता की जर तुमचा राईट हँड काहीतरी चांगलं करतोय तर लेफ्ट हँडला समजलं नाही पाहिजे असं म्हणायचे लोक. पण आता काळ चेंज झालेला आहे. जर तुमचा राईट हँड काहीतरी चांगलं करतोय, टेरेसवर उभं राहायचं, पूर्ण जगाला ओरडून सांगायचं. का तर तुमचं ऐकून दुसरा कोणतरी माणूस आयदर आउट ऑफ जेलसी किंवा आउट ऑफ कॉम्पिटिशन प्रेरित होईल आणि तो देखील चांगलं कार्य करायला सुरू करेल. आपण दुसरी एक म्हण आहे की आपण तेवढेच पाय पसरवायचे जेवढी चादर. चुकीचं आहे, ते दिवस पण संपले. जर तेवढेच पाय पसरवले तर तुम्ही धंद्यामध्ये मुकरीसारखे राहणार. जर तुम्हाला धंद्यात अमिताभ बच्चन व्हायचंय तर पाय पसरवा, ती चादर ऑटोमॅटिकली मोठी होईल. मित्रांनो, एकत्र येऊन काम करणं फार गरजेचं आहे. जाकोट्या साहेबांनी ग्लोबलायझेशन बद्दल बोललात. ग्लोबलायझेशन म्हणजे पूर्ण जगाच्या संधी सर्वांना उपलब्ध आहेत. त्याचा फायदाही आहे, त्याचा तोटाही आहे. फायदा हा आहे की अमेरिकेतली संधी, लंडनमधली संधी, रशियामधली संधी भारतात उपलब्ध आहे. कुठचाही देश भारत देशाच्या मदतीशिवाय आता प्रगती कधीच करू शकणार नाही. कारण पूर्ण जगाचं बॅकएंड भारत देश सांभाळतोय. फक्त बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगच्या मार्फत नाही तर नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंगच्या मार्फत सुद्धा. आणि ही खरोखर आपली ताकद आहे. या ताकदीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला एकत्रित येऊन काम करणं फार गरजेचं आहे. आउटसोर्सिंग, जसं जाकोटे साहेब म्हणाले की 85% टाटा ऑटोमोबाईल्स आउटसोर्स करतं आणि फक्त 15% ते क्वालिटी कंट्रोल करतात आणि असेंब्लिंग करतात. फक्त 15% काम तेच करतात. आपल्याला सुद्धा या मोठ्या लोकांना बघून कोलॅबरेटिव्ह वर्किंग करणं फार गरजेचं आहे. पण कोलॅबरेटिव्ह वर्किंग कोणाबरोबर करावं तर कोलॅबरेटिव्ह वर्किंग अशा व्यावसायिक लोकांबरोबरच केलं पाहिजे जिथे आपलं मन मॅच होतं आणि जिथे आपलं कॅल्क्युलेटिव्ह माइंड सुद्धा मॅच होतं. जर आपण अशा प्रकारे पॉवर टीम बनवत गेलात तर नक्कीच आपली प्रगती होईल. सोशल एंटरप्रेन्योरशिपचा सर्वात मोठा फायदा असा असतो की या फॉर्मॅटच्या मार्फत आपण समाजातल्या अनेक उद्योजकांना घेऊन एक पॉवर टीमचा कॉन्सेप्ट बनवू शकतो. जसं एक पेंटर, एक कॉन्ट्रॅक्टर, एक बिल्डर, एक आर्किटेक्ट, एक इंटिरियर डिझायनर, हे 5ही लोक एक कॉमन कंपनी बनवून किंवा जेव्हा जेव्हा कॉमन संधी येतील तेव्हा एकमेकांना व्यवसाय देऊन त्यांचा धंदा वाढवू शकतात. याला आपण म्हणतो पॉवर नेटवर्किंग, याला आपण म्हणतो पॉवर वर्किंग. जर आपण असं करू शकलो, एकमेकांना मोठं जर करत गेलो तर नक्कीच प्रगती होईल. नवीन कस्टमर शोधण्यापेक्षा एक्झिस्टिंग कस्टमरला आपण जास्ती प्रोडक्ट काय देऊ शकतो किंवा आपला कस्टमर आपल्या मित्राला आपण रेफर कसा करू शकतो, अशी जर मनस्थिती आपण निर्माण केली तर दॅट इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ सोशल एंटरप्रेन्योरशिप. मित्रांनो, बरेच चांगले चांगले उद्योजक बाकी आहेत आज इथे बोलायला. मी तुमचा अजून जास्ती वेळ घेणार नाही, पण जाता जाता फक्त एकच सांगेन, मला टायमावर आटपायची सवय. मी जाता जाता फक्त एवढंच सांगेन की द पीपल विल नो अस फॉर द अमाउंट ऑफ वेल्थ वी क्रिएटेड, but they will remember us for the amount of wealth that we shared with the society. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you.